त्यापर्यंत ऑनर स्ट्रायकवरती संजय भगत आणि त्याला साथ देत असताना वामन इंदोळाला आपण पाहतोय. फार वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू ऑनर स्ट्रायकवरती पाहतोय. मात्र तेवढाच चांगला खेळ मैदानामध्ये अद्यापर्यंत साकारलाय. मात्र गोलंदाजी सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण अद्यापर्यंत दुसरं षटक मार्ग असताना चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. मात्र दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय तिसरा चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. समोर फलंदाज संजय. पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड एज. चेंडू खाली स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला कॅरी करू शकला नाही. चेंडू जमिनीला दान झाला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव सर्कलच्या आतमध्ये मात्र पळून काढली गेली. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज माध्यमातून आपण पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 12 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण पॉवर सर्कलमध्ये कमालीची गोलंदाजी सादर केली आपण पाहतोय. जयराम पारधी फक्त 7 धावा खर्च केल्या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये आणि त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना बंटी निरगुडेला पाहतोय. 3 चेंडू फेकी केलेत. अद्यापर्यंत मात्र अप्रतिम गोलंदाजी 5 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्यात. मात्र समोर फलंदाज वामन इंदोळाला मात्र इथून हवाई प्रहार करायला सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू मात्र पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाली. मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला. अद्यापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानंतर सुद्धा अप्रतिम कमबॅकिंग षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय बंटीच्या माध्यमातून. मात्र इथून चांगली बॅटिंग करणं तेवढंच महत्त्वाचं राहील आपण पाहतोय मैदानामध्ये, कारण संघाचा विचार केला गेला फक्त आणि फक्त 12 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच सामना आपण लो स्कोरिंग सामना जरूर पाहिला, मात्र 37 धावा डिफेन्स केल्या धामणी संघानं आणि सरळ तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला आपण पाहतोय. कारण तेवढा चांगला खेळ राहिला गेला. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पहिलाच सामना आपण 37 धावा होत्या आणि 37 धावा डिफेन्स केल्या होत्या खैरवाडी संघानं, आणि तेच चित्र आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच रीतीने मात्र सामना जिंकला धामणी संघानं आपण पाहतोय. मात्र इथून कोणता संघ आपली दादागिरी प्रस्थापित करेल मैदानामध्ये पाहावं लागेल, कारण अद्यापर्यंत विचार केला गेला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपण पाहतोय वरोसा टीमच्या माध्यमातून. मात्र इथून चांगली बॅटिंग साकार करावी लागेल मैदानामध्ये. इनिंग नंबर 3 साठी मैदानामध्ये दाखल झाला अरुण पारधी हा फलंदाज स्ट्रायकरवरती आपण पाहतोय आणि त्याला साथ देतोय संजय हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. मात्र इथून जर का चांगली बॅटिंग साकारली मैदानामध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. चला 95 विनंती असेल बघा, जास्त टाइम घ्यायचा नाही, स्पीडअप घ्यायचा मॅचसाठी आपण पाहतोय. अद्यापर्यंत खूप उशीर झाला आपण पाहतोय मॅचला. मात्र इथून जर का चांगली बॅटिंग साकारली मैदानामध्ये, कारण सलामी आलेला फलंदाज आपण पाहतोय वामन इंदोळा स्वस्तात बाद झाला. विचार केला गेला तब्बल 6 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या होत्या आणि तिथून मात्र पूर्णपणे निराशा दाखवली. मात्र इथून डाव सावरावं लागेल. अद्यापर्यंत थोडंसं कवीना बॅकफुटला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 95 विनंती असेल बघा, अलर्ट करायचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या वरोसा संघाला. अद्यापर्यंत मात्र खूप उशीर घेतला जातो या मॅचसाठी आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय बंटीच्या माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी, विकेट किपरच्या मागे मात्र चुका पाहायला मिळतात. चेंडू जाईल सीमा पार फाईन लेग रिजन मधून 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या, ज्या धावसंख्येचा वेग थांबला होता त्या धावा मात्र आपण पाहतोय 16 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. जरूर चांगली गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लभत नाहीये आणि त्या कारणास्तव थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला आपण पाहतोय वरोसा टीमची धावसंख्या. वरोसा टीमच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती मात्र चौकार आपण पाहतोय. गाडेश्वर टीमला मात्र मिळाले 4 धावा. कारण विचार केला गेला वन डाऊन साठी आलेला फलंदाज स्ट्रायकरवरती पाहतोय अरुण पारधी चौकारानं मात्र आपल्या डावाची सुरुवात केली आहे. बघा वरोसा संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, जर का यानंतर आपण जास्त टाइम घेतला तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल आयोजकांच्या माध्यमातून. थोडं मात्र आयोजकांना सहकार्य करा आपण पाहतोय, कारण तेवढी चांगली स्पर्धा आपण पाहतोय शिस्तप्रिय आणि तेवढं मात्र आपण सहकार्य करा. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू हाताळला जातो मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल 12 चेंडूच्या अखेरीस. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतो एक गडी बाद असताना 16 धावा. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण जरूर एक फलंदाज बाद झालाय मात्र 16 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये शांत संयमानं सुरुवात करत असताना आपण पाहतोय. तर यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना शिवनसई आणि ढेरंग दोन्ही संघांसाठी हा पहिला कॉल असेल. टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. तर मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते बघा.
चला बघा स्पीडअप घ्यायचं दोन्ही संघांना विनंती असेल थोडं सहकार्य करा आयोजकांना आपण पाहतोय खूप उशीर झाला या सामन्यासाठी आपण पाहू शकाल पंचांना सुद्धा विनंती असेल अलर्ट करायचे वरस संघाला या पुढे मात्र कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग मात्र मैदानामध्ये घेतली जाणार नाही या अद्यापर्यंत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला एक गडी बाद असताना गाडीश्वर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बंटीच्या माध्यमातून 9 धावा तिसरं षटक हाताळण्यासाठी बालाजी पारधी या गोलंदाजाला मात्र मैदानामध्ये दाखल केले जाते आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती समोर फलंदाज सलामील आलेला आपण पाहतोय संजय भगतला मात्र इथून आक्रमण रूप धारण करावं लागेल कारण अद्यापर्यंत 2 षटकामध्ये जर का विचार केला गेला शांत संयमाने सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली डबल सिंगलला प्राधान्य दिलं आणि अद्यापर्यंत 16 धावा धावपुस्तकावरती लागले गेल्यात इथून मात्र या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग दाखवावी लागेल मैदानामध्ये आपण पाहतोय बघा वरस संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल अद्यापर्यंत आपण पाहतोय खूप उशीर घेतलाय वरसा टीमच्या माध्यमातून वारंवार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय चेंजेस करताना पंचांना विनंती असेल बघा अलर्ट करायचे 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी दिला जातोय आणि त्यामध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू लोवर फुलटॉस कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून मात्र चेंडूला खेळून काढला जाते चेंडूखाली क्षेत्ररक्षण मात्र तैनात असेल थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत एकेरीला दुहेरीमध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय आणि 2 धावा पळून काढल्या गेल्यात या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते वरसो टीमच्या माध्यमातून कारण अद्यापर्यंत डबल सिंगल साठी मात्र मैदानामध्ये संघर्ष केला जातोय आणि तेवढंच चांगलं आपण पाहतो क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मात्र डॉटच्या न्यूज सांगता अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अद्यापर्यंत आपण पाहतोय पूर्णपणे मात्र बॅकफुटला फेकला गेलाय गाडीश्वर संघाला आपण पाहतोय इथून मात्र या उर्वरित चेंडूवरती प्रहार करणं फार महत्वाचं राहील कारण अद्यापर्यंत थोडं सकाळीना बॅकफुटला आपण पाहतोय संजय हा फलंदाज स्ट्रायकॉनवरती पुन्हा एकदा मात्र बॅटचा पेस कोलला जातोय पाहतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पार 6 धाब्यांसाठी हा पहिला बिग हिट षटकार आपण पाहतोय संजयच्या बॅटमधून या 6 धाब्यांना मात्र फार मोठा दिलासा देऊन जाईल गाडीश्वर टीमला या 6 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले कारण सुरुवातीच्या षटकामध्ये शांत संयमाने खेळ दाखवला मैदानामध्ये आणि यानंतर मात्र आक्रमण करायला सुरुवात केली कारण इथून धावा येणं फार महत्वाचं आहे प्रथम बॅटिंग करत असताना जेवढी चांगली धावसंख्या बनवाल तेवढी उत्तरार्धामध्ये गोलंदाजसाठी पोषक धावसंख्या आपल्या टीमसाठी राहील मात्र गोलंदाज आपण पाहतोय बालाजीला अद्यापर्यंत थोडासा कवीना मार बसला गेलाय पुन्हा एकदा मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत एक सिंगल अद्यापर्यंत डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये षटकार आल्यानंतर लगेच त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये दिला गेला आणि डॉट चेंडू मैदानात फेकला गेला बालाजी माध्यमातून मात्र समोर फलंदाज अद्यापर्यंत मात्र तळ टोकून राहिला गेला पूर्णपणे सेट झालाय मात्र कोणत्याही प्रकारच्या जास्त मोठे फटके खेळू दिले जात नाही या त्याचं एकमेव कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा मात्र ऑल ऑन द कार्पेटना एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळून काढला गेलाय आणि तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतो एक गडी बाद असताना 25 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला अंतिम चेंडू मैदानामध्ये मात्र फेकला जाईल समोर फलंदाज डावखुरी हाताचा आपण पाहतोय अरुण पारधी ज्या अरुण पारधीनं आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली होती मात्र इथून त्या रीतीने जर का बॅटिंग दाखवली मैदानामध्ये तर नक्की चांगली धावसंख्या पाहायला मिळेल कारण अद्यापर्यंत 25 धावा नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण सलामीसाठी आलेला एक प्रमुख फलंदाज वामनला मात्र बाद केलेला आहे मात्र इथून या दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे डाव सावरावा लागेल कारण अद्यापर्यंत इथून जर का प्रहार केले तर नक्की चांगली धावसंख्या बनवली जाईल गाडीश्वर टीमच्या माध्यमातून मात्र या षटकातील अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल बघा वरसे संघ आपण वारंवार जास्त उशीर घेतात विनंती असेल थोडं सहकार्य करा आयोजकांना अतिशय वेगवान चेंडू मैदानामध्ये हाताळला जातोय आणि डॉट चेंडू सांगता षटक क्रमांक 3 समाप्त होईल मैदानामध्ये 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या एक गडी बाद असताना 25 धावा धावपलकर लागल्या गेल्यात आपण पाहतोय बघा कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ द्यायची नाही पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा वरचा संघ अंतिम षटक मैदानामध्ये बाकी असेल आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत 25 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रमेश पारधी या गोलंदाजाला मात्र आपण पाहतोय गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल स्लॉगरचा अनामारीचा षटक मैदानामध्ये फेकण्यासाठी मात्र सज्ज झालाय मात्र समोर फलंदाज सलामीसाठी आलेला संजय
भगतला पाहतो इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण अभि नाही तो कभी नाही. कारण अंतिम षटक मैदानामध्ये या षटकामध्ये जर का 15 ते 16 धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगली धावसंख्या बनवली जाईल मैदानामध्ये. मात्र पाहावं लागेल गोलंदाज आपण पाहतोय रमेश पारदेला अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय. अतिशय सुंदर चेंडू, मात्र बॅटची इनसाइड एज जेलची संधी होती, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊ शकला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये. एका धाबीने मात्र संघर्ष करत असताना गाडेश्वर संघाला आपण पाहतो मैदानामध्ये, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आपण पाहतो वरोसा टीमच्या माध्यमातून अद्यापर्यंत 26 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. बघा शिवनसई संघाचा संघनायक आणि डेरंग संघाचा संघनायक हे षटक समाप्त होण्या अगोदर आपल्याला विनंती असेल टॉससाठी मात्र संपर्क साधायचा आहे. अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व दाखवत असताना वरोसा टीमच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाले, कारण 26 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अंतिम षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू मात्र कमालीचा हाताळा गोलंदाज आपण पाहतोय रमेश पारदेच्या माध्यमातून. समोर फलंदाज डावखुरी हाताचा अतिशय वेगवान चेंडू, मात्र लाईन खराब. पंच आम्हाला इशारा करतील अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या हळूहळू का होईना पुढे जात असताना 27 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतो लो स्कोरिंगचा सामना नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. मात्र इथून या उर्वरितचे चेंडू जर का चांगले फेस केले फलंदाजांना तर नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळेल मैदानामध्ये, कारण 40+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. आता मात्र बॅटचा पेस कोल्ला जातोय, मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी, चेंडूला क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाहीये. टिपला जातोय जेल आणि संपेल फलंदाज आपण पाहतोय अरुणचा खेळ. दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला 27 या धावसंख्येवरती. अंतिम षटकातील जर का विचार केला गेला अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडू मागे जर का चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला गाडेश्वर संघ पाहायला मिळेल, कारण अद्यापर्यंत 27 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. कारण पहिला सामना आपण लो स्कोरिंग पाहिला होता, अवघ्या 37 धावा डिफेन्स केल्या दामनी संघाने गोलंदाजी जोरावरती. मात्र आपण पाहतोय आणि कोंडीचवाडी संघाला या स्पर्धेतून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला. मात्र इथून पाहावं लागेल कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण सुरुवात चांगली करून दिली जयराम या पारदे या गोलंदाजांना अवघ्या 7 धावा पॉवर सर्कलच्या षटकामध्ये, आणि त्यानंतरच्या गोलंदाजांना मात्र अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध आपण पाहतो मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण, चेंडूखाली आपण पाहतो जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळालं, आणि तोपर्यंत आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जात असताना तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना गाडेश्वर टीमला 27 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेत आणि त्या कारणास्तव मात्र थोडंसं का होईना बॅकफुटला बॅटिंग करत असताना गाडेश्वर संघाला आपण पाहतोय. कारण इथून जर का डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं असता, एखादी पार्टनरशिप मैदानामध्ये रचली असती तर नक्कीच चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला असता मैदानामध्ये. मात्र अद्यापर्यंत तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण गोलंदाजी तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते वरोसा टीमच्या माध्यमातून, कारण तेवढीच अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून, आणि त्या कारणास्तव थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला गेलाय. गाडेश्वर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. अंतिम षटक मार्गस्थ असताना अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडू मागे जर का एखादा बिग हिट पाहायला मिळाला तर नक्की सन्मानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. डेरंग संघाचा संघनायक मात्र जॉईन झालेत आमच्या समेत आपण पाहतोय. तर शिवनसई संघाचा संघनायक टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचं. बघा या इनिंग मधले 3 चेंडू खेळ बाकी असेल, आपल्याला विनंती असेल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतो वारंवार, मात्र वेगवान चेंडूची सफर मैदानामध्ये केली जाते आणि डॉट चेंडू सांगता, कारण गाडेश्वर संघानं फार मोठ्या चुक्या केल्या गेल्या. साजेदारी करणं फार महत्त्वाचं होतं मैदानामध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले आणि त्यानंतर मात्र दबाव निर्माण झालेला आपण पाहतो मैदानामध्ये, आणि इथून वर्चस्व गाजवत असताना वरोसा टीमच्या गोलंदाजाचा पोलबाला पाहायला राहिला गेलाय. मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानामध्ये, कारण स्ट्राईक वरती संजय भगतला मात्र आणण्याचं काम केलं गेलंय. संजय भगत सलामीसाठी आला. अद्यापर्यंत मात्र पूर्णपणे 9 चेंडू आणि 16 धावेचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आपण पाहतोय. अद्यापर्यंत 28 धावा धावपुस्तकावर लागल्या गेल्यात. मैदानामध्ये अंतिम टार्गेट सेट बॉल फेकला जाईल. या चेंडूच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल किती धाब्यांचे टार्गेट सेट केले जाईल वरोसा टीमच्या माध्यमासाठी. मात्र पाहावं लागेल अंतिम चेंडू रमेश पारदे गोलंदाज ट्रॅकवरती. अतिशय बन्नाट वेग आणि शेवट मात्र चांगला केला गेला गोलंदाज माध्यमातून. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 28 धावा धावपुस्तकावर लागल्या गेल्यात. येणारे
24 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल वरोसा टीमसाठी. तोपर्यंत मात्र प्रेक्षक वर्गांची मन जिंकण्यासाठी आपण संधी देऊया डीजे मास्टर यांना. अँड इट्स हेड टॉस जिंकलाय देरन टीम. काय डिसिजन? फलंदाजी स्वीकारल्या. एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये खेळतायत. आयोजन आणि नियोजन या गोष्टीबद्दल काय म्हणशील? आयोजन उत्तम आहे. येस, नियमितपणे चांगली स्पर्धा आपल्या बॅटीसाठी आणतात. आज या स्पर्धेमध्ये खेळताय शिवनसाई संघाच्या अगेन्स्ट खेळायचा आहे. शिवनसाईचा काल एक संघ खेळलाय, आज एक संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. तर त्या संघाच्या अगेन्स्ट याआधी कधी सामना खेळलात का? नाही कधी झाला, फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम इवर खेळायला खूप मजा येईल आणि समोर त्यांच्या अगेन्स्ट आपण खेळणार आहात. शुभेच्छा आहेत खूप खूप. त्यानंतर सागर, मनोज. येस, मनोज आमच्या सोबत आहेत. येस, विष्णू वाघमारे. येस, दूरदर्शनवरती काम करतायत आणि त्यांच्या सुपुत्र आहेत. आय थिंक चेहरा ओळखला. आणि आपण इथे जाणार आहोत. या स्पर्धेमध्ये खेळताय देरंग संघ प्रथम तर तुमच्या समोर आहे आणि आज काल एक संघ खेळलाय, त्यामुळं प्लेयर्स देखील आता आपण जर पाहिले तर शॉर्टेज असतील. तर आज तुमचा संघच वेगळा, एकंदरीत संघच वेगळा. आज या स्पर्धेमध्ये आला, काय म्हणशील स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल? स्पर्धा तर भरपूर चांगलीच आहे आणि आयोजन पण चांगलं आहे. आम्हाला पहिल्यांदा चान्स भेटला इथं खेळण्याचा. येस, काल एक संघ हरलेला आहे. शिवनसाईतले प्रेक्षक येताना मिळाले की दादा जिथे तू असतो तिथे आमचा संघ हरतो. तुम्ही म्हटलं की संघ जर चांगला खेळला तर खेळेल. आज तुम्हाला या मैदानामध्ये उतरलात, गावकऱ्यांना खुश करण्यासाठी कसे प्रयत्न असतील? आमच्याकडे चांगला प्रयत्न करू आम्ही एकदम, कारण का काल एक टीम हारलेली आणि यावेळेस आम्हाला आता जिंकायचं आहे काही करून. थँक्यू, खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम्स. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि यानंतर सेकंड हाफचा खेळ पाहण्यासाठी जाऊ. सेकंड हाफ आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण आवाज ऐकणार आहोत स्वप्नील हवाली यांचा पुन्हा एकदा. थँक्यू सर. अप्रतिम. आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजीचा बोलबाला राहिला गेला वरोसा टीमच्या माध्यमातून. अवघे 29 धावेचं टार्गेट सेट केलं गेलं मैदानामध्ये. आपण पाहतोय पॉवर सर्कलचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज चंद्रकांत भगत, सलामी जोडी जयराम पारधी आणि अंकुश निरगुडा. ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय जयराम. ऑनर स्ट्राईकवरती पहिला चेंडू सामना करेल. पहिला चेंडू अप्रतिम फटका आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मधून कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला चौकार आपण पाहतोय फलंदाज जयरामच्या बॅटमधून. चौकारानं मात्र आपले इरादे स्पष्ट केल्या, कारण जरूर लो स्कोरिंगचा सामना पाहतोय आणि कमी षटकामध्ये सामना फिनिश करण्याच्या इराद्यानं पहिल्या चेंडूपासून मात्र चांगली दमदार सुरुवात करत असताना मात्र गोलंदाजावरती आक्रमण करायला सुरुवात केली. गोलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत भगतला. पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र जर का अशा रीतीने बॅटिंग दाखवली तर नक्कीच सामना 2 ते 3 षटकामध्ये फिनिश केला जाईल. आयोजकांचा वेळ नक्कीच वाचवला जाईल. मात्र पाहावं लागेल गोलंदाज कमबॅक करेल का.
पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू शरीरापासून थोडासा लांब ठेवला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये. कारण पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर लगेच त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये देता आला. आपण पाहतोय गोलंदाज चंद्रकांतला पाहू शकाल. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. कारण पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक करणं फार महत्त्वाचं होतं आणि ते चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. मिड विकेट मधून चेंडूची उचलून पैकी केली जाईल तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या सायने थोडंसं फंबलिंग मात्र धाडस करू शकला नाही या दुसऱ्या धावेचा. एकाच धावेवर मात्र समाधान मांडलं जाईल आणि एक या धावसंख्येने संघाची टोटल धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. इथून मात्र एक चुकी आपण पाहतोय गाडेश्वर टीमला सामन्यापासून लांब घेऊन जाईल. कारण लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. पॉवर सर्कल षटक फार महत्वाचं राहील. या षटकामध्ये जर का कमबॅकिंग षटक दाखवला एखादा विकेट संपादित केला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी निर्माण करेल गाडेश्वर संघासाठी. अतिशय सुंदर फटका मात्र जेलची संधी. या चुका जर का केल्या तर नक्कीच या स्पर्धेतून आपल्याला थोडंसं का होईना बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न केला जाईल. जेल होता आणि जेल सोडला गेला. चेंडू सीमापार 4 धावांसाठी आपण पाहतोय. फलंदाज विचार केला गेला. फलंदाज जयरामच्या बॅटमधून हा दमदार चौकार. या चौकारच्या सायना संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने वाटचाल करत असताना तब्बल 9 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर सर्कलचा पुरेपूर फायदा उचलत असताना गोलंदाज सुंदर होते मात्र क्षेत्ररक्षण साथ लाभत नाही. पुन्हा एकदा मात्र ऑलॉन कार्पेंट आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामधून चेंडूची उचलून पैकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव मैदानामध्ये कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली गेली आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगली बॅटिंग मैदानामध्ये 10 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त चेंडू हाताळला. अपील जरूर पाहायला मिळाली मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता. विश्वास कमी आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. RSDJ चे प्रोप्रायटर सन्मान्य आपण पाहतोय नाना खंडवी यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मात्र अद्यापर्यंत विचार केला गेला 29 धावेचा टार्गेट सेट असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 10 धावा खर्च केल्या गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून आणि इथून मात्र उर्वरित 3 षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली तर नक्कीच या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रतन डुमने या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय मात्र त्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय अद्यापर्यंत सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज पूर्णपणे मैदानामध्ये सेट झाले. जयराम बारदे आणि त्याला साथ देताना अंकुश निरगुडाला पाहतोय. जबरदस्त बॅटिंग साकारली. पहिल्या षटकामध्ये जर का विचार केला गेला एक झेल सोडलाय आणि तिथून मात्र थोडंसं कवीना बॅकफुटला आपण पाहतोय गाडेश्वर संघाला. 10 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 29 धावेचं टार्गेट असताना अद्यापर्यंत चांगली धावसंख्या जरूर आपण पाहतोय. कारण दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेफ खेळपट्टीवरती आपण पाहतो सेट झालेत. मात्र इथून या उर्वरितच्या 3 षटकामध्ये जर का कमबॅकिंग चांगली षटक गोलंदाजी मैदान दाखवली तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल आपण पाहतोय गाडेश्वर टीमच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती रतन डुमनाला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या पूर्वार्धामध्ये भरोसा टीमच्या गोलंदाजांना दादागिरी प्रस्थापित केली आपण पाहतोय. 28 धावेन फक्त रोखलं होतं आपण पाहतो गाडेश्वर टीमला आणि तिथून मात्र चांगली सुरुवात दाखवली अद्यापर्यंत. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू पंच आम्हाला इशारा करतील अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या पण पाहतोय 11 धावा धावपलकरती लागले गेल्यात. या चुका मात्र कमी कराव्या लागतील कारण अगोदरच कमी धावा आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा धावा खर्च केल्या तर नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल गाडेश्वर संघ. यात मात्र शंका नाही घ्या. मात्र समोर फलंदाज आपण पाहतोय अंकुशला पाहू शकाल. अप्पर कटचा देखणा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो सेकंड स्लिप मध्ये संजय भगतच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली अद्यापर्यंत आपण पाहतोय. कारण डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी सुद्धा या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे दोन्ही फलंदाजांना नक्कीच माहीत असेल आणि त्या कारणास्तव मात्र तेवढा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये सादर केला जातोय. शांत संयमानं मैदानामध्ये खेळ रंगला जातोय कारण लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. तेवढा सुंदर फटका क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू जाईल आपण पाहतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामधून. तोपर्यंत मात्र मैदानामध्ये तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विचार केला गेला तब्बल
3 धावा अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 3 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 15 धाबा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना वरोसा टीमला आपण पाहतोय अद्यापर्यंत आपण पाहू शकाल, कारण दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झाले. चांगली साजेदारी मैदानामध्ये रचले गेले, कारण ज्या चुका पहिल्या सत्रामध्ये गाडीश्वर संघाने केल्या त्या चुका मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. साजेदारी मैदानावर रचली जाते. 15 धाबा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज रतन डुमलेला कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. पुन्हा एकदा मात्र हलकेशा हाताने मात्र टॅप केले जाते. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला खेळले गेले, तोपर्यंत मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं, कारण इथून एका धाब्याची किंमत दोन्ही संघाला चांगलीच माहीत असलेली आपण पाहतोय मैदानामध्ये. या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. अशुभ आकडा आपण पाहतोय. अद्यापर्यंत मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये सादर केली जाते, कारण 29 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज अप्रतिम खेळ साकारत असताना डबल सिंगलला प्राधान्य दिले जातात, कारण गोलंदाजी चांगले होते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. त्या कारणास्तव मैदानामध्ये थोडंसं का होईना वर्चस्व निर्माण करत असताना वरोसा टीमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र हलकेशा हाताने टॅप केलं गेलं ते आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आपण पाहतोय. शांत संयमानं खेळ केला जातो आपण पाहतोय. डबल सिंगलला सातत्यानं प्राधान्य दिले जाते आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अद्यापही जर का विचार केला गेला सामना मात्र बॅलन्स असेल, मात्र इथून या षटकातील अद्यापही विचार केला गेला 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. मात्र या 2 चेंडू गणित जर का एखादा ब्रेकथ्रो निर्माण करून दिला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल गाडीश्वर टीमच्या माध्यमातून. मात्र प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू सांगता इथून एक डॉट चेंडू मात्र दबाव निर्माण करेल फलंदाजी करत असताना वरोसा टीमच्या फलंदाजावरती आपण पाहतोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली, कारण कमबॅक करणं फार महत्वाचं होतं आणि ते चित्र मैदानामध्ये मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाही लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वरोसा टीमला आपण पाहतोय. डीजे अद्यापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिम चेंडूवरती का होईना सफलता प्राप्त केली गोलंदाज रतन डुमनेच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र अद्याप विचार केला गेला 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडू मागे बघा आयोजकांच्या माध्यमातून विनंती आली सामना चालू करायचा. इनिंग समाप्तीनंतर मैदानामध्ये पाणी दिले जायला विनंती असेल. अठरा धाबा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात मैदानामध्ये. मात्र इथून जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली तर नक्कीच या धाबा डिफेन्स केल्या जातील मैदानामध्ये. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. जर का हे षटक निर्णायक फेकलं मैदानामध्ये तर नक्कीच अंतिम षटकापर्यंत मॅच घेऊन जातील गाडीश्वर संघ. मात्र पाहावं लागेल अंतिम षटकापर्यंत मॅच रोखली जाईल का गोलंदाजी माध्यमातून. फलंदाजी करत असताना वरोसा टीमच्या माध्यमातून या धाबा चेस केले जातील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रमेश पारधी. हा फलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अरुण पारधीला पाहतोय. हे षटक फार निर्णायक राहील, कारण 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहायला गेला. 29चं टार्गेट होतं आणि अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय वरोसा टीमची धावसंख्या 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र 3ऱ्या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली, कमी धावा खर्च केल्या, 1 ते 2 विकेट जर का या षटकामध्ये संपादित केल्या तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी निर्माण करेल गाडीश्वर संघ. मात्र पाहावं लागेल 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय अंकुश निरगुडाला पाहतोय. ज्या अंकुश निरगुडानं एक चौकाराचा खेळ जरूर केलाय, मात्र अद्यापर्यंत शांत संयमानं खेळ करत असताना मैदानामध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर वेगवान चेंडू. बॅटची लिडिंग एज, खराब क्षेत्ररक्षण, या चुका मात्र आपल्याला सामन्यातून लांब घेऊन जातील. जेल टिपणं फार महत्वाचं होतं, कारण या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता गोलंदाज आपण पाहतोय अरुण पारधीच्या माध्यमातून. आणि जेल सोडला गेला आपण पाहतोय फलंदाज अंकुश निरगुडाचा. ज्या अंकुश निरगुडानं कमालीचा खेळ दाखवला अद्यापर्यंत. मात्र कॅच सोडली की मॅच येणारी वेळ आणि काळ भरपूर काय सांगून जाईल गाडीश्वर टीमला, कारण गोलंदाजी सुंदर होते आणि क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय गाडीश्वर संघाला. मात्र इथून जर का
पुन्हा एकदा संघर्ष केला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची संधी निर्माण होईल. मात्र इथून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील, कारण एक एक चुकी आपल्याला सामन्यातून बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न करेल. कमालीचा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये, अप ट्रॅकर जरूर होता मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाही या बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही या आणि डॉट चेंडू सांगता एक एक डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये दबाव निर्माण करेल. फलंदाजी करत असताना वरोस टीमच्या फलंदाजावरती स्ट्रायकरवरती फलंदाज रमेश पारदेला पाहतोय, ज्या रमेश पारदेनं पहिल्या सत्रामध्ये अंतिम षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. गोलंदाजी चांगली दाखवली होती, मात्र इथून फलंदाजी कशा रीतीने केली जाईल. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू हाताळला होता मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. या मिडॉन मधून चेंडूची उचलून फेकी केली जाईल. तोपर्यंत मात्र एकाच एंडला दोन्ही फलंदाज खराब फेकी आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय मैदानामध्ये 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 21 धाबा धावपलकरती लागल्या गेल्या. सामना मात्र कुठे का होईना वरुस टीमच्या बाजूने मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये अद्यापर्यंत, कारण गोलंदाजी सुंदर होते आणि क्षेत्ररक्षण साथ लपत नाही आणि त्या कारणास्तव मात्र थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय. अद्यापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज आपण पाहतोय अरुण पारदीला, मात्र इथून एखादा विकेट घेणं तेवढंच महत्वाचं राहील. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय मैदानामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल धाव, एक एक धाव वाचवावी लागेल आपण पाहतोय, कारण अद्यापर्यंत 22 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही जर का विचार केला गेला 7 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. मात्र या षटकातील उर्वरित 2 चेंडू अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी जर का सादर केली मैदानामध्ये, या 2 चेंडू गणित जर का एखादा डॉट चेंडू एखादा विकेट संपादित केला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये मॅच पाहायला मिळेल. मात्र तेवढा सुंदर फटका मात्र सरळ आपण पाहतोय एक सिंगल धाव मैदानामध्ये कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली, मात्र ज्या चुका पाहायला मिळाल्या त्या चुका जर का सुधारल्या असत्या तर नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय गाडेश्वर संघ मॅच मध्ये आपले पुनरागमन करण्याची संधी निर्माण केली असती. मात्र अद्यापही संधी असेल, या षटकातील अंतिम चेंडू निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तेवढा सुंदर आपण पाहतो वेगवान चेंडू शरीरापासून लांब ठेवला गेला. पंच आम्हाला इशारा करतील अव्वंतरच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही 5 धावसंख्येची गरज असेल. हा अंतिम चेंडू जर का कमबॅकिंग फेकला मैदानामध्ये तर नक्कीच अंतिम षटकामध्ये मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मात्र या चेंडू गणित आपल्याला पाहायला मिळेल सामना कुणाच्या बाजूला मात्र झुकला जाईल. अप्रतिम चेंडू हाताळला जातो मैदानामध्ये, प्रचंड वेगवान अप ट्रॅकर जरूर होता मात्र त्याचा प्रॉपर टायमिंग करू शकला नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये. बघा पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण करायचा नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अंतिम 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र टीम मिटिंग घेण्यास भाग पाडला गेला, कारण अंतिम षटक गोलंदाजावरती विश्वास दाखवावा, कारण 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. अंतिम 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल आपण पाहतोय वरोसा टीमला. नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. तिसऱ्या षटकामध्ये पण पाहिलं गोलंदाज अरुण पारदीच्या माध्यमातून 6 धावा खर्च केल्या मैदानामध्ये, कारण 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज होती आणि समीकरण येऊन ठेपलंय
6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय गोपीनाथ सप्रेला आपण पाहतोय फार वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज. मात्र अनुभव पणाला लावावा लागेल कारण अप्रतिम सामना मैदानामध्ये रफ अँड टफ स्थितीमध्ये सामना येऊन टेपला गेलाय. अंतिम 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. एखादा बिगेट सामना फिनिश करून देईल आपण पाहतोय वरुसच्या टीमला आणि एक डॉट चेंडू मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देईल गाडेश्वर टीमला. मात्र पाहावं लागेल पहिल्या चेंडूपासून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज गोपीनाथला मात्र विश्वास दाखवलाय. जर का या 5 धावा वाचवल्या तर या गोलंदाजाला या विभागामध्ये 2 ते 3 वर्ष नक्कीच कोणी विसरणार नाही. या मात्र त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण अद्यापपर्यंत स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय अंकुश निरगुडा सलामीसाठी आला. अद्यापपर्यंत मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना कमालीचा फटका अॅक्रोस लाईन पाइंडेक रिजन मधून खेळून काढला. तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव आणि थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं. मात्र सिंगल धावेवरती मात्र समाधान मांडलं गेलं आणि सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या 25 धावा धाव पुस्तकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडू आणि 4 हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. इथून मात्र एक डॉट चेंडू दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. एक डॉट चेंडू जर का मैदानावर फेकला तर नक्कीच पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये वापसी केली जाईल गाडेश्वर टीमच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात जर का विचार केला गेला चांगली वापसी करण्याचा प्रयत्न करावा लागला. अतिशय वेगवान चेंडू मैदानामध्ये हाताळला गेला. मात्र पंचामाले इशारा करते लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अवंतरच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव. या सिंगलच्या सायना सामना मात्र कुठे का होईना वरुसच्या टीमच्या बाजूने जात असताना आपण पाहतोय. अद्यापर्यंत 26 धावा धावपलकर लागल्या गेल्यात. मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बघा. संतोष कंडवी कुठे असतील तर तिसऱ्या पंचांच्या कामगिरी पाडायची आपण पाहतोय. मैदानामध्ये गोलंदाजावरती थोडंसं का होईना मात्र आक्षेप घेतला गेला आपण पाहतोय. तर अंतिम विचार केला गेला 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल वरुसा टीमसाठी. तर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे उपसरपंच सन्माननीय जनार्दनजी निरगुडा या साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. मात्र अद्यापर्यंत चांगला सामना मैदानामध्ये ब्लॉकला अपील जरूर पाहायला मिळाली. मात्र पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत राहिले गेले आणि तोपर्यंत मात्र मैदानामध्ये अप्रतिम आपण पाहतोय 2 धावा पळून काढल्या गेल्यात. लेग बिफोर साठी थर्ड अंपायर नाहीये. एलबी साठी थर्ड अंपायर नसणार आहे. जो काय निर्णय पंचांचा असेल तो अंतिम निर्णय मैदानावर मांडला जाईल आपण पाहतोय. बिमक साठी आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल. अदरवाईज जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे तो सगळ्या संघांना स्वीकारावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. हातवारे करू नका. प्रत्येक स्पर्धेमध्ये असाच रूल असतो. एलबी ला आपण एवढे सिस्टम ठेवलेले नाही मित्रांनो. पण आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बघा. तर निश्चित स्वरूपात या 2 धावा मिळतील आपण पाहतोय आणि या 2 धावेनं स्कोअर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय लेबल झालाय आणि अवघ्या एका धावसंख्येची गरज असेल वरोसा टीमला आपण पाहतोय. सामना एकतर्फी का होईना मात्र अद्यापही चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला गेला आपण पाहतोय गाडेश्वर टीमच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज असेल. सामना कुठे का होईना मात्र आपण पाहतोय वरोसा टीमच्या बाजूने पूर्णपणे झुकला गेलाय. मात्र तेवढा सुंदर फटका आपण पाहतोय आणि सामना जिंकलाय वरोसा संघ. अभिनंदन. कमालीचा खेळ दाखवला हरलक गाडेश्वर संघ. आपण सुद्धा चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आपले आभार असतील. मात्र सामना समाप्त झालाय आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय एका बाजूला डेरेंग आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आपण पाहतोय शिवंश या 2 संघादरम्यान. जशी तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल आपल्या समोर मायक्रोफोनवरती आवाज जोडला जाईल. आकाश सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.